असं म्हणतात की उज्जैनला आल्यावर आपण रिकाम्या हाताने माघारी जात नाही, कारण आयुष्यातली सगळी दुःख, अडलेली नडलेली सर्व कामं महाकाल बाबा पूर्ण करतात. रामघाटावरून दर्शन घेऊन मंदिरात आलो महाकाल बाबाचं दर्शन घेण्यासाठी. इथं मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही इथलं शूट केलं नाही. गर्दी काहीच नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन फक्त 20 मिनिटांमध्ये झालं. अडचणी लाखो असू द्यात, पडता काळ असू द्यात तरी चालेल, पण भिवू नका. फक्त तुमच्या पाठीशी ह्या महाकालाचा आशीर्वाद असला ना तर कोण तुमचं काही करू शकत नाही. फक्त जय महाकाल. मित्रांनो, महाकाल बाबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला फार उशिरा कळतं की बस मारुतीच्या पासेस विषयी. मग आम्ही तिथे जाऊन चौकशी करतोय. ही मित्रांनो ना शीघ्र दर्शन सुविधा आहे, म्हणजे VIP दर्शन आहे. अगदी आहेत ना, म्हणजे ग्रामस्थ त्यांच्यासाठी त्या रांगमधून जाते ते. आणि आल्यानंतर बघा इथं तुम्ही समोर आलं ना तुम्ही तर पलीकडच तुम्हाला डाव्या साईडला भस्म आरती नाही का महाकालेश्वर. मित्रांनो सीन कसा सांगण्यात या म्हणजे सकाळी 8 वाजता आहे ना बस मारुतीचं बुकिंग चालू होते. 8 ते 9 पर्यंत आहे. आणि नंतर मग तो फॉर्म मिळाल्यानंतर आपण तो फॉर्म भरून 1 वाजेपर्यंत जमा करा तर आपलं बस मारुतीचं पास कन्फर्म होतं. आज तुम्ही काढली बस मारुती सकाळी, तर आजच्या बस मारुतीला नाही तुम्हाला, उद्याच्या बस मारुतीला असं आहे. म्हणजे 1 दिवसाआड असं असते, 1 दिवसानंतर भेट 1 दिवसानंतर असतं. त्यामुळे बघा आलं की पहिल्यांदा सकाळी 8 ते 9च्या दरम्यान तुम्ही बस मारुतीचं बघा. आणि एकदा दृश्य नावाचा राक्षस तपश्चर्या करतो आणि ब्रह्माजीकडून वरदान प्राप्त करतो की ब्रह्माजी सुद्धा त्याला वरदान देतात की तुला ह्या पृथ्वीवरती कोणी हरवू शकत नाही. हा राक्षस पुढे जाऊन अवंतिका शहरामध्ये जातो आणि तिथल्या लोकांना, ब्राह्मण, साधू संतांना त्रास देऊ लागतो. आणि तेव्हा ब्रह्माजींना सुद्धा पश्चाताप होतो की आपण दिलेल्या त्या वरदानाविषयी. मग ते महादेवाकडे जातात आणि त्यांना म्हणतात की तुम्हीच काहीतरी बघा. महादेव त्या राक्षसकडे जातात आणि त्याला बोलतात की तू या लोकांना त्रास देऊ नको. आणि पण तो राक्षस हे ऐकायला तयार नसतो, कारण त्याच्याकडे असलेल्या शक्तीमुळे तो माजू लागतो आणि अजून साधू संतांना त्रास देऊ लागतो. हे पाहून शिवजी रागामध्ये जातात आणि रागामध्ये येऊन ही धरती फाडतात, म्हणजे जमीन फाडून हे महाकालाचं रौद्र रूप धारण करतात. आणि तितके रूप इतकं रौद्र असतं की त्यांच्या नुसत्या एका भयंकर आवाजामुळे त्या राक्षसाचा वध होतो. रियलिटी में भस्म आरती दर्शन करवाते हैं गर्भगृह से. ये 3D+360 व्यू में रिकॉर्डेड भस्म आरती होती है. भस्म आरती सभी लोग अटेंड नहीं कर पाते हैं, इसीलिए मंदिर समिति की ओर से एक सेवा चालू हुई है कि आप वर्चुअल रियलिटी में सभी भस्म आरती दर्शन अटेंड कर सकते हैं. इसका 150 पर हेड चार्ज है. 9 मिनट का शो है सर. 9 मिनट के लिए हाँ हाँ फ्री दिखाया जाएगा. जय श्री महाकाल. डेमो दिखा दे. हाँ डेमो फ्री, एक बार ट्राई करके देख सकते हैं किस व्यू में आप देखने वाले हैं. जय श्री महाकाल. मित्रांनो, आम्ही कॉरिडॉर पाहिलं आणि आता आम्हाला उज्जैन फिरायचं होतं. आम्ही रिक्षावाल्याकडे गेलो. 300 रुपये मध्ये काय 50 रुपये आहो गेले तुझ्यामुळे माहिती आहे का? 250 गेप तिथं 350ला येतो म्हणल्यावर लागलेला बसायला. त्याला आता म्हणलं 300 शिवाय द्यायचं नाही, पण आता परत लक्षात आलं राव. 250 दिलं ना, तुमची जर बार्गेनिंग स्किल असली ना व्यवस्थित, तर 250 रुपये मध्ये सुद्धा तुम्हाला ही 5-6 मंदिर आहे ना ती फिरवते. सिद्धी मंदिर, राम मंदिर, रामघाट, सम्राट विक्रमादित्य, गणेश मंदिर, गडकालिका मंदिर जायचं आपल्याला. उज्जैन येथे असलेल्या सांदीपनींच्या ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाने 64 दिवस राहून 16 विद्या आणि 64 कला ग्रहण केल्या.
असं सांगितलं जातं की 4 दिवसात 4 वेद, 6 दिवसात 6 शास्त्र, 16 दिवसात 16 विद्या, 18 दिवसात 18 पुराणे, 20 दिवसात गीतेचे ज्ञान, गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा हे सर्व मिळून 64 दिवसात पूर्ण केलं. सध्या या ठिकाणी श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम आणि सांदीपनी ऋषींच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. या जागेला मंदिराचे स्वरूप दिले आहे. जी हम कहाँ जाने वाले हैं? अभी वो क्या मंगलेश्वर मंदिर है ना, उधर जाने वाले आकाश जी हम. हमारे गाइडर है, अभी नाम है उनका नितिन जी, हमें दर्शन करवा रहे हैं. तो आकाश जी वैसा नहीं है. अभी हम जा रहे हैं उधर. भैया जी को हमने 300 रुपये दिया है. किसको? भैया जी को. हम बाबा तेरी नगरी में आए. मेट्रो से जानी जाती है गाडिया. हे तुम्ही बघताय ना, हे सगळ्या गाड्या मिनी मेट्रो म्हणून ओळखल्या जातात उज्जैन मध्ये. मित्रांनो, उज्जैनला गेल्यानंतर आपण ह्या मंदिराला नाही गेलो तर आपली वारी पूर्ण होत नाही. तर ते कोणतं मंदिर? कालभैरव मंदिर. हे मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठावर आहे, ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणून ओळखलं जातं. हे भगवान शिवाचे रुद्र रूप भैरव बाबा यांना समर्पित आहे. स्कंद पुराणातील अवंतिकांड या मंदिराविषयी सांगितलं आहे. भैरव बाबांना कोतवाल म्हणजेच उज्जैन शहराचे रक्षकी म्हणून ओळखलं जातं. हे उज्जैनच्या मुख्य महाकाल मंदिरापासून थोड्या अंतरावर आहे. अनेक रहस्य आणि इतिहासाच्या कथा या मंदिराशी निगडीत आहेत. आहे प्रसाद म्हणून, आणि ते असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा महाकालला म्हणजे काळभैरवाला जर दारू सोडली तर आपली दारू कायमची सुटती म्हणते. कालभैरवाच्या मूर्तीला प्रामुख्यानं दररोज भक्तांकडून मद्य अर्पण केला जातो. भक्त हे दारू बाटलीत आणतात आणि पुजाऱ्याला देतात. पुजारी जेव्हा ती दारू कालभैरवाच्या तोंडाजवळ ठेवतात, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आतमध्ये शोषून घेते. आजपर्यंत लाखो करोडो लिटरची दारू तिथे भाविकांनी अर्पण केली आहे. त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी मुघल आणि इंग्रजांनी अनेक वेळा तपास केला, परंतु कोणतेही वैज्ञानिक तथ्य उघड आले नाही. या मंदिराभोवती मोठी भिंत बांधण्यासाठी उत्खनन सुरू झालं. या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी लाखो भाविक आले. काही लोकांचा असा अंदाज होता की या मंदिराच्या खाली किंवा आजूबाजूला एक गुहा आहे जिथे ही सर्व दारू जाते, पण अशी गुहा आजपर्यंत कोणाला सापडली नाही. त्यामुळे या मंदिरावरील लोकांची श्रद्धा अधिकच वाढली आहे. बोलो कोतवाल महाराज की जय. जय जय वीर बजरंगी. मित्रांनो, उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती गडकाली मंदिर आहे. हे मंदिर देवी काली मातेला समर्पित आहे आणि ते 51 शक्तिपीठापैकी एक आहे. मा सतींचा वरचा होठ इथं पडला होता असं मानलं जातं. प्रसिद्ध कवी कालिदास यांनी येथे पूजा करून कालीमातेचा आशीर्वाद घेतला आहे. उज्जैन फिरल्यानंतर तुम्हाला खूप भूक लागली तर तुम्ही इथला दाल भापला जरूर ट्राय करा, कारण इथं फक्त 200 रुपये अनलिमिटेड आहे. आम्ही रूमवरती आराम करून पुन्हा एकदा कॉरिडॉरवर गेलो आणि कॉरिडॉर फिरलो. आम्हाला उशीर झाला आणि रामघाटावरती आरती मिस झाली, पण तुम्ही आरती मिस करू नका. मित्रांनो, खूप जबरदस्त आहे राव. डोळ्याचं पारणं फिटतंय आणि कॉरिडॉर आहे ना इतकं खतरनाक आहे ना, मी सांगू शकत नाही तुम्हाला. लाईटी लागली ना इतकं जबरदस्त वाटतंय ना राव. डोळ्याला लेणं येणं इथं सुख म्हणजे मी तुम्हाला ह्या गोष्टी माझ्या ज्या अनुभवाला आहे ना मी माझ्या शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला खरं सांगू शकत नाही की बघा लाईटी लावल्यानंतर इतकं जबरदस्त वाटतंय, बोलायचं काम नाही. इथं बघू शकता, थांबा तुम्हाला दाखवतो, अजून एक व्ह्यू दाखवतो. हे फवारा फाउंटन चावलं आणि त्यात शिवजींची मूर्ती आहे. अप्रतिम दृश्य आहे मित्रांनो, खतरनाक.
मातेच्या मंदिराला. तर पाहूयात आपण दीपूजाला चालू राहू तिथं. चला तारते. त्यानंतर मित्रांनो आम्ही हरसिद्धी माताच्या मंदिरात गेलो, तिथली आरती आटेने केली आणि खूप भारी वाटलं. आकाश मोरे दादा आपले मित्र आपल्याला उज्जैनमध्ये भेटलेले आहेत. आम्ही त्यांचे ब्लॉग बघत असतो. तर खूप भारी ब्लॉग करा, शेअर करा, लाईक करा त्यांच्या व्हिडिओला. आणि हे बघू शकता आपलं महाकालचं मंदिर आहे तिथं. महाकाल महाराज की जय. जय श्री महाकाल.